अभय अभय रमा 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 काय करतेस? अरे अरे अभय आहे ते. रमा काय करतेस ग? नाही नाही मला अभय बाईकवर दिसला. अभय शांत हो रमा. अरे हे बघ मला माहितीये तुला असं वाटत असेल की मी खोटं बोलतेय हे सिद्ध करायला की मी वसुधा नाहीये, पण मला खरंच दिसला रे तो आता. तो बाईकवर बसला होता, फोनवर बोलत होता. त्यांनी फोन ठेवला आणि बाईक त्यांनी सुरू केली तर ती पोहोचला असेल तिथं. आपण बोलू घरी जाऊन शांतपणे बसून बोलू आपण. अभय होता रे, मला जाऊ दे रे अभयकडे. मला माहिती आहे असं अभय होता. काय तिला अभय दिसला? हो. पण मग काय काहीच नाही. अरे काहीच नाही म्हणजे पण मग घडलं काय? तोच तर प्रॉब्लेम आहे प्रियांका. पुढे काहीच घडलं नाही कारण अभय फक्त तिला दिसला, मला नाही. मी शोधलं त्याला पण आय कुडंट फाइंड हिम. तिला भास झाला असेल. अरे तर तिला भास झालाय की काय मला माहित नाही. जे काही आहे ऍज युजल खूप विचित्र आहे. तुला माहिती आत्ता मला कुठेतरी वाटायला लागलं होतं की सगळं काही रिझॉल्व्ह होतंय, आता सगळं सुरळीत चालू आहे. पण नाही, हा मॅटर अजूनच कॉम्प्लिकेटेड होत चाललाय रे. माझ्या दृष्टीने एक गोष्ट खूप क्लिअर आहे. इट्स व्हेरी सिम्पल. इनफॅक्ट हाती आलेल्या डॉक्युमेंट्स प्रमाणे रमा ही रमा नसून वसुधा आहे. अटलिस्ट हर आयडेंटिटी इज क्लिअर नाउ. रमा? कोण रमा? तू वसुधा आहेस का? वसुधा नेवरेकर. वसुधा मॅडम काय बडबडताय तुम्ही? गायब होण्याआधी 5 वर्ष तुम्ही इथेच नोकरी करत होतात. कॅश काउंटर, क्लिअरन्स आणि नंतर लोन डिपार्टमेंट दिले मी तुमच्याकडे. अभय अभय रमा 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 काय करतेस? अरे अरे अभय आहे ते. नाही अभय मला माहिती आहे असं अभय होता. या ना, इथेच कुठेतरी राहते ती. या ना तुम्ही, या. ऍक्च्युली आय एम रिअली थँकफुल टू यू. थँकफुल कशासाठी? म्हणजे तुम्ही एवढी मदत करताय ते स्वतःहून. सो थँक्यू. मी तुमची मदत नाही करत आहे, मी माझ्या मैत्रिणीची करते.
ती रमा असो किंवा वसुधा, त्यामागचं सत्य जर मला माझ्या वसुधापर्यंत नेणार असेल ना, तर मी तिच्यासाठी एका पायावर काही करायला तयार आहे. असो, तिच्या वडिलांचं घर इथेच कुठेतरी आहे. मी तिला 1-2 वेळेस इकडे ड्रॉप केलंय, पण एक्झॅक्ट ऍड्रेस नाहीये माझ्याकडे तिचा. ऍड्रेस आहे माझ्याकडे. हो का? म्हणजे बँकेतून जे डॉक्युमेंट्स मिळाले होते त्या डॉक्युमेंट्सवर ह्याच एरियाचा पत्ता आहे. फक्त आपल्याला जरा शोध घ्यावा लागेल. ओके, ठीक आहे, मग आपण बघूया. प्लॉट नंबर किंवा फ्लॅट नंबर नाही दिलाय का ऍड्रेस मध्ये त्या? नाही ना, असाच अर्धवट पत्ता दिलाय. हाच तर प्रॉब्लेम आहे. कदाचित त्या घरात वसुधाला कुणीच शोधत येऊ नये असं तिला वाटत असेल. हो, कारण ज्या पद्धतीने तो तिचा छळ करायचा हे मी फक्त तिच्या तोंडून ऐकलं. त्या जखमा मी बघितल्यात, पण तो छळ होत असताना इतर कुणीही बघणं तिला आवडलं नसतं. एक्सक्यूज मी, इकडे नेवरेकर नावाचे कोणी राहतात का? नेवरेकर? हो. ते टपरीवर बसलेत ना चहा पेत, त्यांचं नाव नेवरेकर. ते नेवरेकर आहे? हो, ते नेवरेकर आहे. थँक्यू. ओके. Excuse me. Excuse me. नेवरेकर. हा मीच. तुम्ही कोण? मी सिद्धार्थ. मग पुढे बोला. तुम्ही वसुधाला ओळखता का? ओळखता म्हणजे? अहो, पोटच्या पुरीला न ओळखणारा बाप बघितलाय का कुठं? ती मला म्हाताऱ्याला एकटं सोडून पळून गेली. मी विसरलो नाही. अजून पण मी तिला शोधतो कुठं कुठं. ती सापडली. सापडली? कुठे सापडली? कुठे सापडली? कुठे सापडली? वसुधा, वसुधा सापडली. वसुधा सापडली. वसुधा सापडली. कुठं 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 कुठे सापडली वसुधा? हा, कुठे सापडली? कुठे 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 ती? हा, कुठे?
रमा काय ग? काही नाही. हे बघ मला कळतंय पण तू असं स्वतःला त्रास नको करून घेऊ सगळं. आणखी त्रास होणं बाकी आहे. हे बघ तू तू असं सगळं नको बोलूस. तू विचार कर ना आता कुठे सगळं नीट व्हायला लागलंय ओके? आणि इतक्यातच आता तुझ्या दृष्टीने जे नीट होतंय ते माझ्या दृष्टीने सगळं विस्कळीत होत चाललंय. माझं नाव, माझी ओळख आणि समोर येणारं माझं नाव, माझी ओळख, जो गुंता आहे ना तो वाढतच चाललाय का दिवसेंदिवस. आणि मला खात्री आहे की हा गुंता सोडवताना ना आणखीन पीळ, आणखीन गाठी पडणार आहेत माझ्या मनाला. प्रियंका, रमा, प्रियंका, प्रियंका, रमा, रमा, प्रियंका. काय रे काय झालं? वसुधा मग रागावले. पोरगी रागावली आहे. वसुधा कशी आहेस ग? मी वसुधा नाहीये. कोण आहेत हे? काय करते वसुधा? मी कोण? हं? एवढा राग आला का की बापाला विसरलीस? अगं एकुलता एक बाप आहे मी तुझा. खोटं बोलताय तुम्ही. काय ग वसु, एवढा राग आला का माझा? हं? पार मला एकट्यालाच टाकून फरार झाली तू. नाही नाही, हा म्हणजे चूक माझीच झालीच आहे. म्हणजे काय दारू पिले की नाही पेजा एकदम खराब होता माझा, माहित आहे तुला. झाली चूक माझी, चूक झाली. आता झालेल्या चुकीची ना मी क्षमा मागायला तयार आहे. चूक झाली माझी. हे हाताने मारलं मी तुला दारू. चूक झाली माझी. चूक झाली एकदम माझी. काय चालू आहे? काय करताय? थांबा थांबा प्लीज. सावरा स्वतःला. नाही डॉक्टर साहेब, झालेल्या चुकीची शिक्षा भेटलीच पाहिजे मला. सोन्यासारखी पोरगी आहे माझी. तिच्यावर हात उचलला ना मी, म्हणून सोडून गेली मला. पण तुम्हाला सांगतो डॉक्टर साहेब, माझं प्रेम आहे माझ्या पोरीवर. लय प्रेम आहे. पण त्या दिवशी मला जरा जास्तच झाली होती. आज संडे है, दारू पीने का दिन है. आज संडे है. दिवस सारखेच. अरे वसुधा, हा, तू घरी? हा, कामावर नाही गेली का? आज संडे आहे, दारू प्यायची हे लक्षात आहे तुमच्या. पण संडेला मुलीला रजा असते हे नाही लक्षात राहत ना. रजा? तू रजा घेते? हा?
तुला मोठं करण्यात शिकवण्यात एवढा पैसा घातला मी, एवढा वेळ घातला, आणि तू सुट्टी घेते? चल चल कामावर जा, चल. हे बघ, रोज कामावर जायचं. हं? जेवढं काम तेवढा पैसा, आणि जेवढा पैसा तेवढे दारू. चल चल पैसे काढ, चल पैसे काढ. नाही येत. नाही बसू दे, पैसे काढ. मला माहिती आहे तू कुठं कुठं लपून ठेवते. गुपचूप पैसे दे. चल नाही येत सांगितलं दे मला सांगतो ना. काय करताय तुम्ही? चला निघा इकडनं आधी. निघा म्हणजे तू काय माझ्या घरून तुला बाहेर काढते का? अहो, बाबा बाबा दुखतंय, प्लीज काय करताय? ऐक. तू माझी म्हातारपणाची काठी आहे. हं? माझी सोन्याची अंडा देणारी कोंबडी आहे तू. तुला असा कसा घरातून बाहेर जाऊ? पैसे काढ सर, पैसे काढ. नाही देणार. वसू दे, पैसे दे म्हणतो तुला मी. नाही देणार म्हटलं ना. काय कराल तुम्ही? पैसे काढ, पैसे काढ, पैसे दे. एवढ्या बारक्या चुकीसाठी एवढी मोठी शिक्षा. मला काय न सांगता न बोलता गायब झालीस तू. हं? आणि आता परत भेटलीस तू मला. देवाची, डॉक्टर साहेबाची कृपा. आता ना सुद्धा मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. हं? चल बाई, चल घरी चल. घरी? कुणाच्या? कुणाच्या म्हणजे? आपल्या घरी. आपल्या घरी सुद्धा. हे बघा, मी तुम्हाला ओळखत नाही. तुमचा माझा काहीही संबंध नाहीये, त्यामुळे मी तुमच्या बरोबर कुठेही जाणार नाहीये. राग थुकून टाक बरं वसुधा. माझ्या तोंडावर थूक वाटलं तर मी मारलं ना तुला? माझी चप्पल घे आणि माझ्या थोबाडावर मार, पण असं नको करू. चल आपल्या घरी चल. तुझ्याशिवाय घराला शोभा नाही बघ. चल वसुधा, चल. हात सोडा. माझी पोरगी आहे ती. काय करायचं आणि काय नाही ना ते मी ठरवीन. मी म्हंटल ना, हात सोडा तिचा, हात सोडा तिचा. हे माझं घर आणि ती सध्या माझ्या घरात राहते. तेव्हा ती तिच्या मनाविरुद्ध कुठेही जाणार नाही. आणि जर तुम्ही तिच्यावर जबरदस्ती केली तर मी तर काय काय पोलिसात देशील? हा का जेलमध्ये टाकशील? कायदे कानून मला पण माहिती आहे डॉक्टर साहेब. कायद्यानं ही माझी पोरगी आहे आणि मी हिचा बाप आहे. आता जातोय मी, पण परत येईल ना पुरा बंदोबस्त करून येईल. पण अशी फरफटत घेऊन जाईल हिला. तू तुझी नाटकं बंद करा आणि गप गुमाना सामान भरायला घे. गेट आउट.